सांगतो, इकडे लक्ष द्या. हिरा गवळण ही दररोजची रायगडावरती दूध विकण्यासाठी यायची पहा. तर एक दिवस तिला उशीर झाला तर लहान मुलं त्याला दूध पाजण्यामध्ये झोपवण्यामध्ये या ठिकाणी तिला वेळ झाला आणि त्या दिवशी कोजागरी पौर्णिमा होती. रायगडावरती उत्सवामध्ये आपण जर उत्सव कधी पाहते, उत्सव पाहण्यामध्ये मग्न झाली आणि कधी संध्याकाळी 7 वाजले तिला माहीतच पडलं नाही. ज्यावेळेस त्या नगारखान्यावरती नगारे वाजवले त्यावेळेस ती सावध झाली की मला खाली जायचंय, माझं उकर असेल. हे धावत पळत केलं, महाद्वार बंद झालेला. ती म्हणाली विनंती करा मला खरीच उकर असेल. परंतु मावळे म्हणाले की एकदा दरवाजे बंद झालेले पुन्हा कोणाला नाही, तुम्ही सकाळी 7 वाजता या, तेव्हाच तुम्हाला सोडलं जाईल. ती पुरंदराची रायगड ते आली. रायगडला वेढा मारला, वेड्यासारखी आली, कुठेही तिला उतरता येईना. शेवटी त्या ठिकाणी गेली, उतरू लागली, काही ठिकाणी पडली, झाडाने अडवली. खाली गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला सांगितलं हिरकणी रायगड आलेली, खरी गेली कुठे गेली, रायगड ते कुठे राहिली पण शोध करा. तर रायगडला शोध करा, कुठे नाही मिळाली. तिच्या घरी गेले तर घरी मिळाली. परंतु मावळे घरी आल्यानंतर ती पहिल्यांदा घाबरली. तिला वाटलं तिने उतरलं म्हणून का मला शिक्षा करणार की काय. पण त्यासाठी पालखी पाठवली, तिला पालखीमध्ये बसवून आणली. धर्मांचा मान सन्मान करून चोळून सत्कार केला. कारण एका स्त्रीने दाखवून इथून शत्रू पण येऊ शकतो म्हणून त्या ठिकाणी तडबंदी बांधून घेतली. तिच्या नावात त्या ठिकाणी बुरुज बांधण्यात आला, हिरकणीचा बुरुज. अशा प्रकारची कथा आहे. ती पायी अत्यंत स्पष्ट दिसतो पहा. किंवा कोणाला खाली दाखवल्या किंवा लिंबसरोवर विचारलं स्पष्ट तुम्हाला दाखवतील पहा. तुम्ही आता त्या ठिकाणी गेलात, महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन आत्मचना जगदीश्वराचं दर्शन घेण्यासाठी मध्येच एक छोटासा नगारखाना इथं आपण मोठा पाहिला. त्या नगारखान्याच्या अलीकडे कसा मोठा शिलालेख मूर्ती लिहिलेला. त्याचा अर्थ असा आहे की जगदीश्वराच्या कृपेने जेवढी रायगडचं बांधकाम केले, जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र आणि सूर्य झुलत असेल तोपर्यंत त्यांची कीर्ती गाजेल, अशा प्रकारची गॅरंटी दिलेली आहे पहा. आणि त्या नगारखान्यातून आतमध्ये प्रवेश करत असताना त्या नगारखान्याच्या खालचे एका पायरीवरती लिहिलेलं आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर. आर्किटेक्ट त्यांचं नाव आहे. ज्यावेळेस बांधकाम रुणाली त्यावेळेस महाराजांना हिरोजीने आपण सदर पाहिली पहा. सदरेवरती बोलून त्यांना विचारलं की हिरोजी बांधकाम सांगितलं. महाराज आपण सांगितल्याप्रमाणे जशी तशी बांधकाम ऋण झाले, वरून खाली फक्त पाणी जाऊ शकतं आणि खालून वरती फक्त हवा येऊ शकते आणि एकमेव मार्ग पायी येतो तेवढाच मार्ग आहे. एवढं बोलून तर महाराज फार खुश झाले. काय बक्षीस पाहिजे मागा. नाही म्हटलं मी कुठल्या लोभासाठी बांधकाम केलेलं नाही, मी स्वराज्यासाठी बांधकाम केलेलं आहे. तुम्हाला काहीतरी बक्षीस मागावेच लागेल. त्याने सांगितलं